भिजू घातलेली आहे, आमच्या दुकानामध्ये आहे. त्याचं एकदा हे पाणी करते आणि तर गुळाचं पण पाणी करते मी. गुळ भिजत घातला एवढा. आणि आमच्याकडं पुदिना जरासं झाड लावलेलं आहे. मी पुरीचं पाकिट आणलेलं आहे. आता हे तळून घेणार आहे. यासाठी मी कढई ठेवली आहे. मी हे पाकिट आणले की 3-4 पाकिट आहे माझ्याकडे, 4-5. हे जरा 2 मागच्या आठवड्यात एक फरक बघा की जाणून हे काल आणले मी. थोडं हे बघा आहे. तेल ओतून घेते पुरीसाठी. पहिले एक टाकून बघणार आहे तर फुलते वर येते का. एक आलीवर किंवा सगळं टाकायचं. कसली पुरी आली. असं एक एक करून सगळं तळून घ्यायचं आपण. कसलं भारी कलर यायला लागला आहे. आता कलर विकत तळायचं, काही जास्त मेहनत लागत नाही. घरी पण करू शकतात, पण आता मला वेळ नाही म्हणून मी विकत आणलेल्या. थोड्या माझ्याकडे होतात पूर्वीच्या. बघा असं तळून घ्यायचं सगळ्या. कच्चा राहिला की नाही मग तर असा मऊ पडतात. आणि मग व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं. खरपूस तळून घ्यायचं म्हणजे सॉरी. मस्त भाजून कसल्या फुलल्यात बघा. 1-2 राहिले तर काही फरक पडत नाही. चाट आपण करू शकतो. असं पण माझ्या मिस्टरांना चाट फार आवडतात. चाट पुरी मस्त होईल. मस्त फुलल्यात. राहिलेलं सगळं टाकून घेतलेलं आहे. कसलं भरलं बघा. मी इथेच पाणी गाळून घेते. चांगलं गाळलेलं आहे. त्यात हे गुळाचं पाणी पण मिक्स करणार आहे. आणि हे चटणीचं पाणी मी एकत्र करते. पुन्हा पुदिन्याच्या पाण्याला थोडंसं मीठ टाकून घेणार मी यात चवीसाठी. असं हलवून घेणार. खरपूस भाजलं.
असा आवाज येते. हा याला म्हणतात मस्त भाजले बघा. कोण बनवायला लागलं बघा. बाबू बरोबर ते पाणीपुरी करायला लागली मेंबर. तर मंडळी हे बघा पाणीपुरी कोण करते, आमचं चिमुकलं. पाणीपुरी त्यात शेव घाल. मंडळी दही पुरी करते. मीठ टाकून घेते मी जरासं. हा आमच्या गावाकडचा बुक आहे त्यामुळे तिखट आहे, जास्त मी घालणार नाही. स्पायसी पाणीपुरी हा थोडंसंच घालायचं वरनं. दर्जा दे पुरी. पाणीपुरी तयार झाली आहे.